उद्या काय होईल याचा विचार करू नका, आज वाईट वागू नका, अटॅक येऊ शकत नाही. तुमचं काय मत आहे? काल काय झालं मरू दे, तिकडं आग लागू दे, त्याला सोडून द्या तो विषय, जागेवर सोडून द्यायचा, रिलॅक्स. अटॅक येईल, काल काय मरू दे ना, काय व्हायचं ते होईल, नसतं टेन्शन काल घेतो. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय तू डोक्यातून गेला का? तुला करायचं काय त्याचं? आग लागू नये तर जळू देतो समुद्र. समुद्राला आग लागली तर मासे कुठं जातील? काय टेन्शन आहे त्याला. दुसरा म्हणला मासे झाडावर चढतील. अरे माशी झाडावर चढायला, तिसरा म्हणला तो का म्हशी आहेत का? म्हशी झाडावर चढते का? कशाचं टेन्शन घ्यायची काय गरज आहे का त्याला? अटॅक हा अटॅक सोडून द्या ती गोष्ट. एक काल काय झालं आठवायचं नाही, आठवायचंच नाही. आणि आपण नेमकं मागचं उघडीत बसल्याशिवाय, त्यामुळे मेंदूला ताण येतो. एक तर काय झालंय महाराज, मेंदूला नाही आर, आपल्या मेंदूला नाही आर, संगत नाही चांगल्याची, वयाच्या मानाने व्यसन नाही. आपलं वय आहे कमी आणि ब्रँड आहे भारी, त्यामुळं तो मेंदू शून्य करून टाकितो. आणि शून्य मेंदू झाला का ते भरमिष्टवानी मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लाथ आणतं ते. त्याचा बाप पिसाळलेला होता, पागल. पुरीला पाहिला का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, वन साइड भांग, बगलात घुसिड्या, हे सगळे भरमिष्टाची लक्षण. आणि त्याच्या मेंदूवर तो ताण येतो. ताण येऊ द्यायचं नाही, सोडून द्यायचं. तुम्ही आता माया पुढे बसलो, तुमची आठवण तरी आली का आपण कुठून आलोय का कशात आलोय, ठोकलं, असं जगायचं रोज. काल काय झालं आग लागू दे तिकडं, आणि आपण उघडीत बसतो. 10वीला होतो मी, होता ना मग तू मरू दे ना. आता गुरुजी मिळाला तरी तू तेच लावून धरतोय. सोडून द्यायचं महाराज, हा विनोद नाही. तुम्ही पहा शेतकरी महाराज, या बाबतीत सगळ्यात निभार काळजाचा माणूस शेतकरी आहे. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, अटॅकचं प्रमाण शेतकऱ्यात कमीच आहे. तुम्ही सगळ्यांचा जर अभ्यास केला, सगळ्या लोकांचा, तर शेतकऱ्यामध्ये अटॅकचं प्रमाण कमी आहे. याचं कारण माहिती आहे का काय? शेतकरी एक असा राजा माणूस आहे, तो किती संकट आलं ना ते जुमानीत नाही. मरू द्या, त्याच्यामध्ये ना संकटाला तोंड देण्याची ताकद आहे. 6 वर्ष गडी दुष्काळाने पिडला, चेहरा ठणठणीत आहे. एकच महिना पगार लेट झाला, नोकरीवाला शुगरवाला, बीपी वाला, त्याची बायको ईडी झाली, पोर पळून गेली, पागलच झालं सगळं. किती महिन्यात? एका महिन्यात. फक्त 1 महिना पगार नाही झाला, लागली त्याची बायको भांडे आपटाय. 1 रुपयानं फक्त दूध वाढलं बा, 1 रुपयानं भांडी आपटी ते नोकरीवाल्याची बायको. दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का? तो नवरा जे पितो ते 82 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते, पण दुधावाल्याला जाम करती. पाणी टाकलं, पाणी टाकलं. अगं मागच्याच महिन्याचे पैसे दिले नाही तू काय शांतपणे करती? पाणी टाकलं, पाणी टाकलं. आणि नवरा जेव्हा बसला का पाणी नेऊन देते, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. पाणी टाकीत राहा, अजून लय वाश येतो, पाणी टाका, पाणी टाका, पाणी टाका. एवढी घाण प्याता का तुम्ही? पाणी टाका, पाणी टाका. नंतर तुम्ही आखरात मला आणि पप्याला त्रास द्याल, पाणी टाका, टाका, टाका पाणी. महाराज, निवार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त शेतकरी. काही संकट येऊ देव, बिचाराला संकटाची मालिकाच लागली त्याच्या पुढं. 6 वर्ष पाणी नव्हतं, आलं पाणी. पाणी रोग संगच. एक पीक असं नाही सध्या का त्याला रोग नाही. एक 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 पीक असं नाही का त्याला मिळालं खावाट फवारू फवारू. एक तर निम्या रात्री बायको शेजारी झोपलं आणि रातचं खाट हलवायचं ते. त्याची बायको म्हणली, तुम्हाला काय झालं? तुम्हाला उद्या पंप आणायचा आहे. मग का खाट मोडी टाका. ते प्रॅक्टिस करीत होतो कांद्याचं रोप. काय त्याचे पोर काय तसंच आहे. त्याचं पोर मोबाईल मुळे पागल झालंय. ते लगवीला गेला आणि मोबाईल आला, चैन सुद्धा खोलली नाही त्यानं, अख्ख्या बुटात पाणी गेलं खाली. पार ते माणसं निवार माणसं. 20 बाया घेतल्या कांदे लावायला त्यानं परदिशी.
200-300 रुपये रोजानं 6,000च्या बाया बाया रोप उपटून वाफ्यात बसल्या आणि त्याच्या पोराला मोटर चालू करायला लावलं. पाण्यात लावायचे कांदे. ते खोक्याजवळ गेलं कार्ट. 3 किलोमीटर होती नदीला मोटर. खोक्याजवळ गेला आणि त्याला फोन आला. मी त्याला बटन दाबून वावरात यावा का नाही, तसं वावरात आलं. पाणी कुठे त्याला परत गेलं तर लाईट गेली. दिले ना 6,000 भरून. महाराज सगळ्या संकटाला तोंड देण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची. आणि एक विशेष आहे, तो डगमगत नाही. तुम्ही आत्महत्येचा विषय सोडा, पण मानसिक टेन्शन न घेणारा प्राणी फक्त कोण आहे? त्याला काय वाटत नाही मला, काही वाटत नाही. ते गायला वासरू झालं त्याला तंगडवर करते गायचं वासरच. विनोदाचा भाग सोडा, इतर माणसं संकट सहन करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही महाराज. एवढे 6 वर्ष दुष्काळ होता, इकून तिकून पाणी आलंय, रोगानं थायमान घातलंय, ऋतूच काळानं. जानेवारीत पाऊस, पण गडी समाधानी आहे शेतकरी. एवढं जर संकट नोकरीवाले असते ते मेला असतं ऑफिसातच. पण हा गडी घाबरत नाही का? त्याचं उत्तर आहे का? त्याला अटॅकचं प्रमाण सुद्धा कमी आहे. अटॅकला 2 औषधं सांगतो तुम्हाला. काल काय झालं आठवायचं नाही, उद्या काय होईल याचा विचार करायचा नाही, आणि आज वाईट वागायचं नाही. अटॅक येईल नाही. आणि दुसरी गोष्ट, अटॅक येऊ नये म्हणून दुसरं एक औषध आहे. वादाचा मुद्दा आला की माघार घ्यायची, तो जय आहे. तो त्याच्यात जय. वाद आला ना माघार घेऊन टाकायची, फायदा नाही. वा जाऊ दे, 4 लोक नाव ठेवतील पण फायदाच आहे. आणि आपल्याला फायद्याची गरज आहे आपल्याला. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणे आहेत लई, ते त्याच क्वालिटीचे आहेत ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाली, धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून, त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं, यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवलं, ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली, उतर खाले. हॉर्न वाजवलं तर मला ओळखलं का? ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. दांडक खुब्यातूनच काढले तिन्ही बी. या अर्ध्या तासानं उतरले म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असतं तर वाचला असतं का? शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही, वाचला. भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर म्हशी वाजरायची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का ती काही गप्प बसायला का नाही, त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मिली होत. तुम्ही माघार घ्यायला शिका मला. माघारीमध्ये जय. माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील पण जय. एखाद्यानं आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ द्या ना, त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. वाद जर बंबाजीनं रामेश्वर भट्टाने छळ केला जर, तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या 2-4 ठोन दिल्या असत्या, अजून केस चालली असती. माघार घ्यायची. महाराज जगद्गुरु झाले ते. माघार. आणि माघारीमध्ये जय नाही. फुटच जागा आहे फक्त, 1 फूट 1 फूट फूट. आणि 2 भावांची 40 वर्ष केस चालू आहे. किती जागेवर? फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मेला त्यांचा, दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त, तुला घे नाही तर मला, कारण मी संघाने येणार नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे, भाऊ तू काय म्हणणे, चल मला पैसे देऊन टाक, नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे, ठेवा चहा. मिटलं का नाही भांडण. पण गावात काही अवलादी अशा आहेत, थोड्या करता का मिटवायचं बुवा. आता फार कडाव आलती केस, गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली, ती जिरवाजिरी पायीच झाली.
हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली, जिरवा जिरवीन बांडी पाडापाडी. इतकं पोरग आहे, इतकं एवढंच आहे, असं इतकंच आहे. चपला कोणीकडे बुट कोणीकडे. केरळवरून आलंय, हवा भरीत आहे गाडीला, त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हवा भरून. आणि आपल्याला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतली त्याची हवा आपल्या गाडीत भरते 35 कर 35. केवळ अहंकारामुळे आपली लोक संपली. तुमचं काय मत आहे? माघार घ्यायला शिका, काय फरक पडत नाही हो, थोडंच माघार होईल. आता समजा एखाद्याला बसल्या बसल्या मला घोडा लावला खालून, काय बोलतो बोले घोडा, आपण त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं, जे कोणचं होईल. मी एवढंच शिकायचं ना. फक्त किती मोठा जे 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 मला सांगा तुम्ही, मी सगळे घरात कोणाला जास्त घाबरतो? बापाला नाही, बाप तर आपल्या पुढे काही विषय नाही. आईला तर आपण जुमानीत नाही, मग लबाड बोलायचं नाही. खरं कोणाला घाबरत? बायकोला. का? माघारीची सवय नाही ना तुम्हाला. बायकोच्या बाबतीत सुद्धा एक आयडिया सांगून ठेवतो. तुम्ही इंदुरीकर मंत्र पाळीत जा, आपले मंत्र लय खास. होईन त्रास पण गुण हमखास. तुम्हाला जर घरी लवकर निघायचं असेल ना, घरातून सकाळी लवकर चहा प्यायचा असेल ना, बायको तर काही लवकर चहा करीत नाही. मी काय आयडिया सांगू ठेवतो तुम्हाला. एकच वाक्य बोलायचं फक्त, तिला ऐकू गेलं पाहिजे. तीनदा नाही बोलायचं. मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं, काल आलता तुझ्या भावाचा फोन, 5 मिनिटात चहा प्यायचा निघायचं. काय आहे त्याचं? काय एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला, पटलं तर हा म्हणा. आपण आपल्या बायकोचं जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना, तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही. काय मत आहे तुमचं? आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो, तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले, एकमेकाचं तोंड पाहत नाही. याचं एकमेव कारण काय? कोणाचं ऐकून? मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो. आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना, आपण फक्त म्हणायचं खरं आहे. काय अभ्यास आहे तुझा? हे अजून माझ्या ध्यानात आलं नाही. वा वा, पाहू पाहू. चहा ठेव. हलक्या कानाचे होऊ नका, संसार उधळस्त होतील. हलक्या कानाचे होऊ नका, संसार उधळस्त होतील. जड कानाचे व्हा, संसारात यश येईल. थोडं पुढे नेतो, जड कानाचे व्हा. जाऊ द्या नव्हतं कोणी काही म्हणू द्या, त्याचा काय फरक पडला. चला थोडं पुढे नेतो. अभंग कोणाचा 1, चिंता करायची नाही 2, आणि अटॅक काय येतो 1, माघार घ्या, अटॅक येणार नाही. 2, हसत जा, अटॅक येणार नाही. 3, विसरून जा, अटॅक येणार नाही. आणि इट इज नॉट अ डिसीज. हा रोग नाही, हे रोग बिग नाही. एवढंच आपण लावून धरले बा, त्याला अटॅक आला. काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला बा, तो आजारीच होता. हे नाही, अटॅक बिटॅक काही नाही. फक्त तुम्ही समाधानाने जगायला शिका. काय मत आहे तुमचं? आता ज्याला 4 रविवार सुट्ट्या आहे, 2 शनिवार सुट्टी आहे, 96,000 पेमेंट आहे, त्याला अटॅक यायचं काय काम आहे? जो 70च्या पल्सरवर मोकळा हिंडतोय, 10चा मोबाईल आहे त्याच्या हातात, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपया इन्कम नाही, त्याला काय टेन्शन यायची गरज आहे? 11वीला जाते, आता शिकते, ती प्राध्यापकाची टिंगल करते. त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झाल्या तरी तू येडेवाणी करतो. 70ची पल्सर आहे अवघी, 70ची पल्सर आहे त्याला फिरायला, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, आणि रुपया कमीत नाही. वरून बाप 100 देतो पेट्रोलला. राहू दे, वंशाचा दिवा आहे तू. ही दरिद्री 100 देती, ही तर लय खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो त्याला मी 9वी पासून पाहते.